नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाण्यात बेकायदा बांधकामावरून नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. मेहंदी जिहाद प्रचाराला मर्जिया पठाण यांचं ठोस प्रत्युत्तर. ठाणे महानगरपालिकेला मिळाला हरित यशोगाथा सन्मान. आयफॅट इंडिया 2025 कार्यक्रमात झाला गौरव. आणि ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहरातील बेकायदा बांधकामांसह विविध नागरिक समस्यांसाठी शिवसेना, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस पक्षानं सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून आयुक्त सौरभ राव यांना घेराव घातला होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्त सौरभ राव यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून बेकायदा बांधकामावर कारवाईचा आग्रह धरला. कोणत्याही गैरधर्मियांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करीत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववाद्यांनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी तसंच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशानं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा इथं मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिलंय. मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगानं अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला. अनेक दुकानं बंद करण्याचा प्रयत्न देखील केला. या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केलं होतं. ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरात वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय वाघुले आक्रमक झाले. कोर्टानं घालून दिलेल्या 150 मीटरच्या मर्यादेच्या आत कुठल्याही फेरीवाल्यांना बसू देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील शहरांमधून आलेल्या फेरीवाल्यांनी ठाणे स्टेशन ते गोखले रोड परिसरातील पदपथ व्यापले आहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना तसंच नागरिकांना देखील मोठाच त्रास सहन करावा लागतोय. अशी तक्रार नागरिकांकडून मिळताच वाघुले यांनी महानगरपालिकेशी तात्काळ संपर्क साधून तातडीनं कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. त्यानुसार मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली आहे. जागतिक मंदीच्या परिणामामुळं ऐन दिवाळी सणात मिठाई महाग झाल्यानं व्यापारी आणि ग्राहक दोघेही नाराज झाले. या जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवू लागलाय.
इंधन, साखर, दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतीमुळं मिठाई उद्योगाला मोठाच फटका बसला असून GSTमधील कपात असूनही मिठाईचे दर मात्र कमी झालेले नाहीत. त्यामुळंच व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहक दोघेही नाराज झाले. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. एसटीच्या सुमारे 85,000 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा 65 कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून 12,500 रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांनी आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. राज्यात अतिवृष्टीमुळं बिकट परिस्थिती निर्माण झाली असून सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे, म्हणूनच शासनानं आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खाजगी शासकीय सहभागी तत्वावर एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये देण्यासाठी शासनानं सुमारे 51 कोटी रुपये अनुदान देण्याचं मान्य केलंय. तसंच सन 2020 ते 24च्या दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी शासनानं 65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणेच 12,500 रुपये देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडं 54 कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळानं केली आहे, असं सरनाईक यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महानगरपालिका करीत असलेल्या प्रयत्नांना गौरव आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रमात हरित यशोगाथा सन्मानानं गौरवण्यात आलं. वायू या संकल्पनेवर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महानगरपालिकेला गौरवण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतीबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान गुरुवार आयफॅट इंडिया 2025चं मुंबईत आयोजन करण्यात आलं. राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरील कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेला हरित यशोगाथा सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीनं हा सन्मान उपायुक्त पर्यावरण मधुकर बोडके, मुख्य कार्यकारी पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला. ठाणे महानगरपालिकेनं राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पात हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले. त्यात 123 ई बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. आणखी 160 ई बस गाड्यांची निविदा आता अंतिम टप्प्यात आहे. तसंच उपमुख्यमंत्री हरित ठाणे योजनेअंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 लाखापर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यात मियावाकी वृक्ष लागवडीचा समावेश आहे. ठाण्यातील बांधकाम स्थळी नियमितपणानं धूळ नियंत्रणाची कार्यवाही देखील करण्यात येते. तसंच मोठ्या रस्त्यांच्या सफाईसाठी देखील यांत्रिक सफाईची पद्धत सर्रास वापरली जाते. धूळ प्रदूषण नियंत्रणाबाबत विविध स्तरावर जनजागृती करण्यात येत असून ठाण्यातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असल्याची नोंद या सन्मानासाठी घेण्यात आली आहे. केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयांचा बोनस मिळणार असल्याची माहिती केडीएमसी परिवहन कर्मचारी कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांनी दिली. केडीएमसी परिवहन कर्मचारी आणि शिक्षक मिळून सुमारे 6,500 कर्मचाऱ्यांना ही बोनसची रक्कम मिळणार आहे. ऐन दिवाळीच्या 4 दिवस आधीच ही घोषणा झाल्यानं आता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरादाराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून विविध राजकीय पक्षांकडून अशी मदत पूरग्रस्त भागांमध्ये पाठवण्यात येते. ठाण्यातील शिवसेना उबाठा पक्षाचे नेते राजन विचारे यांच्यामार्फत देखील पूरग्रस्त भागात मदत पाठवण्यात आली. शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं ही मदत केली जात असून ही मदत नव्हे तर आमचं कर्तव्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी व्यक्त केली. जीवनावश्यक वस्तूंप्रमाणेच पुरामुळे झालेली दुरावस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळं मोठ्या प्रमाणात आरोग्याचे विकार आणि शेतकऱ्यांचं हित होत असून डॉक्टरांचं एक पथक देखील तिथं रवाना करणार असल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. अहो आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्यात बेकायदा बांधकामावरून नौपाड्यातील भाजपच्या माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. मेहंदी जिहाद प्रचाराला मर्जिया पठाण यांचं ठोस प्रत्युत्तर. ठाणे महानगरपालिकेला मिळाला हरित यशोगाथा सन्मान. आयफॅट इंडिया 2025 कार्यक्रमात झाला गौरव. आणि ठाणे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी जर बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर.
धन्यवाद.